पत्रकार मित्रांचं स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेला नेताजी काँग्रेस सेनेचे रंगाशेठ राष्ट्रीय अध्यक्ष हे पण त्या ठिकाणी उपस्थित आहेत। लोकशक्ती पार्टी पासवानांची त्याचे अध्यक्ष संजय उत्तमराव अल्लाट हे पण इथं उपस्थित आहेत। तसंच आपली प्रजाहित पार्टी सचिन पाटील हे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते पण त्या ठिकाणी आहेत। मी त्या सर्वांचं स्वागत करतो। त्यांनी पण या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही जी काही युती केलेली त्याला पाठिंबा दिलेला आहे, ते त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचा आभार देखील मानतो। मित्रांनो, आपण आता एक अलार्म कॅम्पेन अशा प्रकारचं त्या ठिकाणी गाणं तुम्ही ऐकलं। हे गाणं मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो की हे पुणे पिंपरी चिंचवड पुरतं मर्यादित आहे। मी मागे देखील सांगितलेलं आहे, केंद्र सरकार राज्य सरकार ह्याचा आणि या कॅम्पेनचा कुठेही अर्थार्थी संबंध नाहीये। हे गाणं पुणे पिंपरी चिंचवड मधल्या ज्या गंभीर नागरी समस्या तातडीनं वेधण्याच्या करता आणि शहरातील ज्या मूलभूत सोयी सुविधा सतत त्यामध्ये ही दोन्ही शहरं अपयशी ठरत असल्यामुळे दोन्ही शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचं रोजचं आयुष्य हे देखील विस्कळीत झालेलं आहे आणि त्यामुळं या प्रश्नाकडे आता लोकांचं आणि प्रशासनाचं तात्काळ लक्ष जाणं आणि त्वरित कृती होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। आणि म्हणून माझं दोन्ही शहरातल्या नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की माझा जोपर्यंत आजपर्यंतचा अनुभव आहे प्रशासनाचा, ते पाहता हे अनेक प्रश्न मी आमच्या विचाराचा दोन्हीकडे महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर म्हणजे निवडून आमचे उमेदवार आल्यानंतर आम्ही सगळे मिळून ते करून दाखवू। जसं एखादा अलार्म हा आपल्याला अडचणीत आणू शकतो। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बऱ्याच जणांना सवय असते सकाळी उठताना एक अलार्म लावतात। हो का? हे असं आहे, अलार्म वाजवा की सगळं आपण ताबडतोब तिकडं लक्ष डायव्हर्ट होतं। ह्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की लोकांना जे अडचणी येतात ह्या अलार्म तिथले जे काही प्रशासन आहे त्याच्याकरता त्यांचा वाजला पाहिजे आणि त्याच्यातनं त्या अलार्मची नोंद घेऊन त्यांनी ताबडतोब त्या समस्येचं निरसन केलं पाहिजे, ती समस्या सोडवली पाहिजे। आणि तात्काळ जसं माझं आता तुमच्याशी बोलत असताना अलार्म वाजला की लक्ष तिकडे डायव्हर्ट झालं, हा त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे। जसं एखादा अलार्म आपल्याला अडचणीची जाणीव देखील करून देतो आणि लगेच काहीतरी करायला आपल्याला भाग पाडतो। म्हणजे अलार्म वाजल्यानंतर आपण रात्री जेव्हा झोपतो त्यावेळेस जर इतर कुणी डिस्टर्ब होऊ नये म्हणून ताबडतोब तो अलार्म बंद करण्याचा प्रयत्न करत असतो, तसं ह्या दोन्ही शहरामध्ये ह्या महत्वाच्या ज्या काही 5 गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या दूर केल्याशिवाय खऱ्या अर्थाने तिथल्या नागरिकांना एक समाधानाचं जीवन जगता येणार नाही। मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं आहे, आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नागरी समस्यांचा आज बरेच माझे पत्रकार मित्र माझ्याबरोबर होते सकाळपासून। ते मला सारखं म्हणत होते की अजित पवार आमच्याशी तुम्ही काहीतरी बोला, पण मी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं मी 4 वाजता तुमच्याशी बोलीन। काही वेगवेगळ्या प्रभागामध्ये रोड शो आम्ही केले। पत्रकार मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा आम्हाला त्या रोड शोच्या निमित्तानं त्या प्रभागातले जे उमेदवार होते त्यांना घेऊन आम्ही करत होतो। इतरही कार्यकर्ते होते, कार्यकर्त्यांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद होता, परंतु नागरिकांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद होता। मी ज्यावेळेस त्यांना नमस्कार करायचो किंवा हात करायचो तर ते पण खुशीनं त्याला प्रतिसाद देत होते, असं आपल्यातल्या पण काही सहकारी मित्रांनी पाहिलेलं आहे, मी तर ते अनुभवलेलं आहे। अर्थात हे जर रूपांतर
निवडणुकीच्या मतदानामध्ये झालं पाहिजे. जे काही आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नागरी समस्या अतिशय आव असून उभ्या आहेत, वस्त्या वस्त्यात साठलेला कचरा हा धोक्याचा एक प्रकारचा अलार्मच आहे. हळूहळू ढासळणाऱ्या आरोग्य सेवा हे पण तिथल्या नागरिकांचं आरोग्य उत्तम ठेवण्याच्या करता ते कमी पडलेले आहेत. हा देखील धोक्याचाच अलार्म आहे. वाहतुकीची कोंडी आपल्या पुण्यामध्ये तर आपण किती या वाहतुकीच्या कोंडीला सामोरं जातो हा एक अलार्म आहे. त्याचबरोबर तुटलेले रस्ते, काही काही ठिकाणी रस्ते खड्डेमय झालेले आहेत आणि पिण्याच्या पाण्याची वाढती अडचण. पत्रकार मित्रांनो, मला वडगाव शहरी आणि काही भागातले, वाघोली परिसरातले आणि इतरही भागातले लोक येतात. सोसायट्या नवीन झाल्या त्या सोसायट्यामधले विशेषतः नागरिक मला सांगतात की अजित पवार, आम्हाला करोडो रुपये दरवर्षी ह्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या करता खर्च करावे लागतात आणि एक टँकर माफियाच आहे. पिण्याच्या पाण्याची टँकर माफियाची गँग आहे. कचऱ्याच्याही बद्दल तो कचरा तिथं वेळेमध्ये उचलला जात नाही. शेवटी म्हणले सोसायटीवाल्यांनाच पैसे द्यावे लागतात आणि त्यांचं तिथलं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता ते करावं लागतं आणि त्याच्यामुळं ह्या पिण्याच्या पाण्याच्या पण अडचणी येते. सगळे असे अलार्म आहेत जे माझ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रोज अनुभव हे तुम्ही देखील पुण्यामध्ये राहता, तुम्ही देखील त्याचा अनुभव घेताय. खरं तर कागदावर पाहिलं तर पुण्याला दर माणसामागे जवळपास 300 लिटर पाणी हे त्या बाबतीमध्ये जलसंपदाशी ज्यावेळेस आम्ही बोलतो ते म्हणतात की आम्ही 22 टीएमसी पाणी देतो. ते पुण्याची लोकसंख्या लक्षामध्ये घेता मानसी 300 लिटर आहे. एवढं पाणी कुठंच मिळत नाही. कॉर्पोरेशनच्या लोकांशी बोललो की ते म्हणतात नाही दादा, फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचार इथं केला जात नाही. फ्लोटिंग पॉप्युलेशन पुण्याला खूप आहे, परंतु त्या दोघांचा त्याच्यामध्ये फार वेगवेगळी मतं आहेत आणि त्याच्यामध्ये कारण असताना पुणे शहरातला नागरिक भरडला जातो. त्याच्यामध्ये चुकीचं पाणी वाटप आहे, कमकुवत व्यवस्थापन आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर आज देखील अनेक भागामध्ये तिथल्या नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतं आणि कचरा व्यवस्थेचं देखील चित्रही पूर्ण कोलमडलेलं. मी नेहमी तुम्हाला सांगतो, मी आता सभांमध्ये देखील सांगतो की पुण्यामध्ये स्वच्छता करणारे जे परमनंट लोक आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट दिलेले कॉन्ट्रॅक्टरची जी लोक आहेत त्या दोघांची बेरीज केली तर 12,350 आहे. पण प्रत्यक्षात रस्त्यावर आणि वस्त्यामध्ये कचऱ्याचे ढीग स्पष्ट दिसतात. आज पण मी ज्या ज्या एरिया, ज्या ज्या प्रभागामध्ये रोड शो केला तिथं पण पत्रकार मित्रांनो अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग हे साठलेले दिसत होते. यावरून सांगितलं एक जातं आणि केलेलं दुसरंच, ही परिस्थिती सगळ्यांच्यामध्ये दिसून येते. आजचा पुण्याचा AQI हा 280 पर्यंत पोहोचलेला आहे, जो अनेक पटीनं मुंबईपेक्षा जास्त आहे, बेंगलोरपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ आपल्या पुण्यातले नागरिक अक्षरशः स्थानिक प्रशासनाच्या अपयशाचा प्रदूषित श्वास हा घेत आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील तितकीच गंभीर परिस्थिती आहे. नसबंदी जी मधली कुत्र्यांची केली त्या कार्यक्रमामुळे तर खूप मोठ्या प्रमाणावर कुत्री कमी व्हायला पाहिजे होती, परंतु 20,000 कुत्री चावण्याची घटना ह्या अलीकडच्या काळात नोंदवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुटुंबाला वेळ न देता येणं, दैनंदिन ताणतणावामध्ये पुण्याच्या नागरिकांना स्वतःचं आयुष्य जगावं लागतं. गंभीर आरोग्याचे धोके ह्याच्यातनं निर्माण होतात. प्रदूषित हवा ही आरोग्याला खूप घातक आहे. या सततच्या नागरी अवस्थेच्या मोठी शारीरिक आणि मानसिक किंमत ही आपल्या पुणेकरांना मोजावी लागते, पिंपरी चिंचवडकरांना मोजावी लागते. आणि हा कामाचा वेग वाढवण्याच्या करता ह्याच्यातनं पुणेकरांना आपल्याला बाहेर काढण्याकरता महानगरपालिकेची, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बिघडलेली अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सहभागी झालेले, मी आता ज्यांची नावं घेतली ते सगळे आमचे
सहकारी पक्ष हे एक अलार्म 5 काम या स्पष्ट संकल्पनेवर अलार्म कॅम्पेन सुरू करतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जे खराब रस्ते आणि ट्रॅफिक जाम आहे, कचरा साचणं आहे, पाणी टंचाई आहे, अपुरी आरोग्य व्यवस्था आहे आणि पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे, हे सगळे धोक्याचे अलार्म सतत नागरिकांना जाणवत आहेत. आणि तेच आता तुम्ही गाण्याच्या रूपामध्ये ते सगळं अनुभवलेलं आहे. हे सगळे धोक्याचे अलार्म थांबवायचे असतील तर माझी पुणेकरांना या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आव्हान आहे. माझी पत्रकारांना पण विनंती आहे की हे सगळं थांबवायचं असेल तर पुणेकरांनी घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबून एक आम्हाला लोकांना घड्याळ चिन्ह दाबून स्पष्ट संदेश द्यायचा आहे की आता पुरे अलार्म दाबणं म्हणजे कामाची मागणी करणं, जबाबदारी ठरवणं आणि काम पुन्हा रुळावर वेगात आणि पालिकेत प्रत्यक्ष काम होईल अशा पद्धतीनं सुरू करणं हा त्याच्या पाठीमागचा आमचा दृष्टिकोन आहे. आज लोकांना माहिती आहे की काम करून दाखवण्याची आणि थांबलेली कामं पुन्हा वेगात सुरू करण्याची ताकद ही निश्चितपणे आम्हा लोकांच्या मध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी त्याचं नेतृत्व करतोय. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला अनेक वर्षाचा माझा अनुभव आहे. एखादी गोष्ट, एखादी जबाबदारी मी जर स्वीकारली तर त्या जबाबदारीला तडीस नेण्याचा नेहमीच प्रयत्न मी माझं सगळं कसबपणाला लावून त्या ठिकाणी केलेलं आहे. माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन केलेलं आहे. उद्याच्याला माझे नगरसेवक नगरसेविकांना बरोबर घेऊन आणि अधिकाऱ्यांच्याकडनं पण काम कसं करून घ्यायचं ह्याचा मला मोठा त्या ठिकाणी अनुभव आहे. आणि त्याच्यामुळं एका मुद्देसूद ह्या जाहीरनाम्याद्वारे एक अलार्म 5 काम या मोहिमेचं संपूर्ण रचना आणि सविस्तर आराखडा मी उद्याच्या 9 किंवा 10, कारण मी आज उद्या पुण्यात म्हणजे इथंच आहे, पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये. 9ला मी महाराष्ट्रातल्या 5-6 महानगरपालिकेच्या दौऱ्यावर आहे, पण 10ला मी इथं आहे. त्याच्यामुळे 10 तारखेला आमच्याकडनं तो जाहीर केला जाईल, ज्यामध्ये ही प्राधान्याची कामं कशी पूर्ण केली जाणार आहेत हे मी स्पष्ट त्या ठिकाणी आमच्याकडनं तुम्हाला सांगितलं जाईल. कारण मी मागेही तुमच्याशी बोलत असताना सांगितलं, पत्रकार मित्रांनो, नुसत्या उणीवा दाखवून मला पण चालणार नाही. आपले पुणेकर हुशार आहेत, फार विचार करणारे, उद्याच्याला सहजासहजी ते कुणावर विश्वास ठेवत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा विश्वास संपादन करणं आणि त्यांना एक विश्वास देणं आमच्याकडनं की बाबा ही कामं आम्ही तुमची करू, कशा पद्धतीनं करू. कारण मी सारखा म्हणतोय भ्रष्टाचार वाढलेला आहे, टेंडरमध्ये रिंग पद्धत होतीये, ठराविकच लोकांची टेंडर मंजूर होतात कारण त्यांचंच टेंडरमध्ये प्री क्वालिफिकेशन त्यांनाच मिळेल आणि बाकीचे त्या प्री क्वालिफिकेशनमध्ये उतरणारच नाही. अशा पद्धतीची तिथली रचना ही काहींच्या दबावापोटी केली जाते आणि त्याची जबरदस्त किंमत पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मोजावी लागते. आणि ज्या नागरिक 5 वर्षांनी एकदा त्या संस्थेकरता, स्थानिक स्वराज्य संस्थेकरता मतदान करतात, त्यांनी मतदान केल्यानंतर त्यांना 5 वर्ष ते सगळं त्रास सहन करावा लागतो, जो गेल्या अनेक वर्षामध्ये पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडकरांनी केलेला आहे. हे मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं. आणि म्हणून हे मी एक अलार्म 5 काम ह्या मोहिमेचं आम्ही त्या ठिकाणी आपल्याला गाणं आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा, चला बोला पत्रकार मित्रांनो. मी मगाशी आपल्याला बोलत असताना सांगितलं की हे आम्ही आता आणलेलं आहे,
10 तारखेला ह्याच्या संदर्भामध्ये ह्याची अंमलबजावणी आम्ही कशी करणार, कारण पत्रकार मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागे पिंपरी चिंचवडमध्ये 25 वर्ष माझ्या विचाराचं तिथं आवाज येत नाही, 25 वर्ष तिथं काम करत असताना, ते शहर डेव्हलप करत असताना ह्या सगळ्या गोष्टी तिथं आम्ही व्यवस्थितपर्यंत त्या ठिकाणी करून दाखवल्या. तशा पद्धतीनं पुण्यामध्ये देखील आज पुण्यामध्ये पैसा आहे, कारण मी मागच तुम्हाला सांगितलं होतं की 1100 का 1200 कोटी रुपये 5 वर्षाच्या करता रस्त्यांचे खड्डे बुजवण्याच्या करता उपलब्ध होते. फक्त 600 कोटी रुपये खर्च केले, म्हणजे 500 कोटी रुपये खर्च केले नाही. वास्तविक काही ठिकाणी कसं आहे, पिंपरी चिंचवडमध्ये एकदम उलट आहे की तिथं खर्चच इतका केला की कर्ज रोखे काढावे लागले आणि स्थापत्याची 4000 कोटीची बिलं 3-4 डिपार्टमेंटची देणं बाकी राहिलेले. पण तो पैसा जो योग्य ठिकाणी खर्च व्हायला पाहिजे होता तसा न होता तिथं मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखले पण दिलेले, बिलं पण दाखवलेली होती, त्याला व्हाईटनर लावलेले माझ्याकडे पण अजून पण आहे की कशा पद्धतीनं तिथं खाडाखोड केली. ह्या ज्या काही गोष्टी दोन्ही शहरांच्या बाबतीमध्ये घडल्यात त्या आपल्याला थांबवायच्यात आणि त्याच्यामध्ये दोन्ही शहरातल्या नागरिकांना सेवा ज्याला म्हणतो आपण सर्व्हिस, ती चांगल्या पद्धतीनं, काम मोठं आव्हानात्मक आहे परंतु आम्ही त्याच्यातनं गेलेलो आहे, आम्ही ते मागं करून दाखवलेलं आहे आणि प्रशासनामध्ये अनेक वर्ष आम्ही काम करत असल्यामुळं राज्य सरकारमध्ये काम करणं वेगळं, सहकारी साखर कारखान्याच्या संस्थेमध्ये काम करणं वेगळं, जिल्हा बँकेमध्ये काम करणं वेगळं आणि महानगरपालिका नगरपालिकेमध्ये काम करणं वेगळं, असे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबी आहेत. हे पण माझ्या पत्रकार मित्रांनी या निमित्तानं लक्षात घ्या. मला काही म्हणायचं नाही. ठीक आहे, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मी फक्त आता तुमच्या पुढे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये बोलतोय आणि ती माझी भूमिका आहे. एकाने विचारू ना प्लीज. यामध्ये पाठीमागच्या काळात आपल्याला पाणी सुरुवातीला 5 टीएमसी लागत होतं, टप्प्याटप्प्याने पुणे महानगरपालिका 34 गावं, नंतर झाली ती 32 गावं, हे एरिया वाढला. साहजिकच राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की कुठली नगरपालिका महानगरपालिका असेल तर त्यांच्या जवळच्या काही किलोमीटर अंतरावरच्या गावांना पण त्यांनी पिण्याचं पाणी द्यावं, अशा पद्धतीचे आदेश आपण महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांच्या बाबतीमध्ये नगरपालिकांच्या बाबतीमध्ये काढलेले आहेत. परंतु इथं जे काही टाक्या बांधायला पाहिजे होत्या त्याची टेंडर काढून त्या पूर्ण करून घ्यायला पाहिजे होता, त्याच्यामध्ये दिरंगाई झालेली आहे. त्या टाक्या आपल्या अर्धवट राहिलेल्या आहेत, त्याचं काम पुढे जात नाही, त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे होता, त्याचा आढावा घ्यायला पाहिजे होता, त्या का होत नाही म्हणून आयुक्त आणि प्रशासन यांनी बसायला पाहिजे होतं, सॉरी पदाधिकारी अधिकारी महानगरपालिकेतले बसून त्याच्यातनं मार्ग काढायला पाहिजे होता. तसा दुर्दैवाने काढला गेला नाही, नको त्या कामाला महत्व दिलं आणि त्यामध्ये जे बारकावे पाहायला पाहिजे असतात ते बारकावे पाहिले गेले नाही. ज्यांच्याकडे पुण्यातली आणि पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची सूत्र होती ह्यांच्याकडनं, तो माझा त्याच्याबद्दल माझं सांगणं आहे. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री एखाद्या शहरामध्ये गेले म्हणजे त्यांनी त्या शहराचं नेतृत्व करावं असं काही नाही. महानगरपालिका वेगळी आहे आणि राज्य सरकारचं काम वेगळं आहे. राज्य सरकारने जे जे काही आता मेट्रो करत असताना 20-20-10 हे गोष्टी करायच्या त्या राज्य सरकारने केल्यात, केंद्र सरकारने केल्यात. आता पण आम्ही मध्ये प्रस्ताव पाठवला आपल्या ऍडिशनलचा एरिया कव्हर करण्याच्या करता, त्याला पण
केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी साहेबांनी मान्यता दिली. आम्ही राज्य सरकारकडनं कॅबिनेटला मान्यता देऊनच आम्ही तो प्रस्ताव तिथं पाठवला. केंद्राने त्याला मान्यता दिलेली. येईल. तू नीट ऐकत नाही म्हणून तुला येत नाही. त्या संदर्भातला प्रशासनाचा दोष आहे. एक मिनिट आता आपण नवीनच मुद्दा काढला नुरज कुस्तीचा. असलं काही नाहीये. मुंबई महानगरपालिका अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात होती. आयुक्त देण्याचं काम जे राज्यकर्ते होते ते बहुतेक भाजप शिवसेना युतीचे 95 ते 99 सोडले तर काँग्रेसच्या राजवट होती किंवा आघाडीची राजवट होती. परंतु आयुक्तच तिथं कारभार करत असताना आयुक्तांना कुणाला ऐकावं लागतं? तिथल्या जे कोणी प्रमुख असतात त्यांचं. त्याच्यामुळे आयएस ऑफिसर देणं ही राज्य सरकारची जबाबदारी असते आणि तिथं काम करणं ही त्याची जबाबदारी असते. ही वस्तुस्थिती आहे. मी ते बघितलेलं नाहीये. मी सहसा गाडी झाल्यानंतर मला दाखवले जातात. म्हणजे मला एकट्याला नाही, आम्हाला काही लोकांना. आणि मग आम्ही अप्रुव्हल देतो येस म्हणून आणि पुढे जातो. आपण आता मला सांगताय, मी त्याच्याबद्दलची माहिती घेईल आणि पुढच्या प्रेसला त्याचं उत्तर देईल. एक मिनिट. मी पहिल्यापासून तुम्हाला पत्रकार मित्रांनो सांगतोय, मी केंद्र सरकार राज्य सरकारवर कधीच आरोप केले नाही. कारण राज्य सरकारमध्ये मीच आहे, अर्थमंत्री मीच आहे. केंद्र सरकारमध्ये आमचा एनडीएचा आम्ही घटक म्हणून आमचा तिथं पाठिंबा आहे. मी पहिल्यापासून काय होतं, तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना अशा काही मस्तपैकी बातम्या पाहिजेत की त्याच्यातनं नवीन काहीतरी प्रश्न निर्माण व्हावे. पण ते प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जेवढी खबरदारी घ्यायला पाहिजे तेवढी मी घेण्याचा प्रयत्न करतो. मी सतत माझी पुण्यामध्ये आमच्या विरोधात जेवढे काही पॅनल आहेत त्यांच्या विरोधात लढत आहे. मला कालच हा प्रश्न विचारलेला होता. मी त्यांना सांगितलं की 15 तारखेपर्यंत कळ काढा, मग मी त्याचं उत्तर देईल. काय अडचण आहे का? उत्तर कधी द्यायचं तो माझा अधिकार आहे ना. कुणाचा? केंद्र आणि राज्य सरकार निधी देते ना. मी ते सांगतोय ना तुम्हाला, आम्ही निधी देतोयच ना. इथल्या रिंग रोडला निधी देतोय, इथल्या मेट्रोला निधी देतोय, इथले नॅशनल हायवेला गडकरी साहेब आणि केंद्र सरकार त्याच्यामध्ये निधी देतं. राज्य सरकारची जी जबाबदारी ती राज्य सरकार त्या ठिकाणी पार पाडतं. पण आपलं महानगरपालिकेचं पण बजेट आहे ना. दोन्ही महानगरपालिकेचं घर रूपाने जो पैसा येतो त्याचं बजेट वेगळं असतं आणि ते आहे, हे आपण नाकारू शकत नाही. ते मतदार ठरवतील 15 तारखेला काय ते.
अज्ञातांनी काय मी आज सकाळपासून त्या तुम्ही पण सगळे अनेक पत्रकार पाहत होते. मी ह्याच्यामध्ये होतो काय त्या रोड शो मध्ये होतो आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आता काही पक्षप्रवेश झाले ते केले आणि 4 वाजून गेलेले होते. त्याच्यामुळे मी ताबडतोब इकडे आलो. मी पत्रकार परिषद संपल्यानंतर तिथं आमचे अध्यक्ष सतीश चव्हाण आणि बाकीचे सहकारी आहेत ते आमदार पण आहेत आणि अध्यक्ष पण आहेत. त्यांना मी विचारीन आणि काय वस्तुस्थिती झाली ते समजून घेईन. कारण काय होतं तुम्ही कधी कधी काही विचारता आणि त्याच्याबद्दलची माहिती आम्हाला पूर्ण नसते आणि मग काही आम्ही बोललो की तेच दाखवलं जातं. आता मागे देखील तुम्ही कोणीतरी मला तुम्ही नाही मुंबईच्या यांनी प्रश्न विचारला की अमुक अमुक झालेलं आहे. नंतर कळलं की तसं काही झालेलंच नव्हतं. त्याच्यामुळं नक्की काय झालंय त्याच्या पाठीमागे म्हणजे मी ह्यांनाही विचारू शकतो, पोलीस खात्यालाही विचारू शकतो की अशा अशा पद्धतीने झालंय. पोलिसांचं काय मत आहे की काय केलंय, कुणी केलंय, ते जाणीवपूर्वक कुणी विरोधकांनी केलंय का अंतर्गत काही वाद असतात तुम्हालाही माहिती आहे त्याच्यातनं झालंय ती सगळी माहिती घेतो. तुम्ही कितीदार तेच काढणारे पाहिजे. मागेही पत्रकार परिषदेमध्ये तेच झालं. मी तुम्हाला सांगितलं ना की अनेक सहकारी मित्रांच्या बरोबर आम्ही युती केलेली आहे. काही उमेदवार त्यांचे त्या संदर्भामध्ये काहींनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. निवडणूक आयोग त्याच्याबद्दलची माहिती घेत आहे की काय कशामुळे त्यांनी खरंच खुशीने माघार घेतली का काही त्यांच्यावर दबाव होता काय होता अशी माझी माहिती आहे. तर त्याच्यातनं वस्तुस्थिती पुढे त्या ठिकाणी येईल. आणि उमेदवार देत असताना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अनेक निवडणुकांच्या मध्ये शेवटी इलेक्टिव्ह मेरिट आपल्याकडे असणाऱ्या उमेदवारांच्या मध्ये त्यातल्या त्यात कुणाचं चांगलं आहे हे प्रत्येक पक्ष बघतो, आघाडी बघते किंवा युती बघते आणि त्यांना उमेदवारी देते. नाही मी जायचं नाही, मी जाणार नाही. विचारा प्लीज. हे का लोकशाहीमध्ये संविधानाने लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी घटना कायदे वगैरे दिलेले त्या पक्षांनी माझ्या सहित सगळ्या पक्षांनी अशांना उमेदवारी दिली की कसलाही प्रसंग त्याच्यावर बाका आला तरी तो काढून घेणार नाही अशी माणसं निवडावी आणि त्यांना उमेदवारी द्यावी. नोंद घेतलेली आहे त्या संदर्भात. का आमचे सगळेच काही आम्ही जी काही चर्चा करतो ती सगळीच सांगण्याचं काही कारण नाही मला. आमच्या अंतर्गत जी काही आमची कमिटी आहे किंवा आम्ही जे बसतो चर्चा करतो ते आमच्या अंतर्गत आम्ही चर्चा करून त्याच्याबद्दल पुढे कसा मार्ग काढायचा तो काढू. त्यांचा आरोप मला एक अनुभव आलेला आहे.
ज्यावेळेस कुठल्याही निवडणुका येतात त्यावेळेस त्या निवडणुका आल्यानंतर अशा प्रकारचे कुठंतरी आरोप करून मला त्याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. आरोप करणाऱ्यांनी कोर्टामध्ये जावं आणि कोर्टाकडे न्याय मागावा. मला का कुठल्याही आरोपाला उत्तर द्यायला मी मोकळा नाहीये. मला ज्यांच्या आरोपाला उत्तर द्यायचंय त्यांना मी देईन. मग 57 घालवा मला. तिला आज फोन करतो विचारतो, पत्रकार फार तुझी आठवण काढतायत, तू कधी येणार आणि तुला सांगतो. हे का प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये असतं. सगळेच केंद्र पातळीवर काम करणारे अशा प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात असं काही नाही. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मला सांगितलं की मी त्यामध्ये प्रचारात उतरणार आहे. खासदार निलेश लंकेंचं माझं बोलणं झालेलं आहे. निलेशचं आणि सुनील टिंगरेंचं पण बोलणं झालेलं आहे. ते पण त्या ठिकाणी येतो आम्हाला दोघांना म्हटलेले. त्याच्यामुळं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडलाच निवडणुका नाहीत, महाराष्ट्रात अनेक 29 ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळं सगळेच जण त्या त्या भागातल्या निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये सामील झालेले. मला काही माहिती नाही. मला आत्ताच कळलंय. मी माहिती घेऊन सांगेन. माहिती केव्हा घ्यायची ते मी ठरवीन आणि केव्हा सांगायचं तुम्ही सांगा. हो का अभि आता ते काय म्हणायचं ते मला म्हणतायत. म्हणजे मी कारभारी म्हणून इथं मला काय म्हणायचं ते मी इथल्या कारभारावर बोलतो. आता ह्याच्याबद्दल मतदार म्हणून पुणेकर ठरवतील ना. आपण कशाला चर्चा करायची. तू मतदार आहे का? हा मग तू ठरवशील ना बटन कुणाचा दाबायचं दाब. अहो मेट्रो डॉक्टर मनमोहन सिंगांच्याच काळामध्ये मंजूर झाली. हे आपण माहिती घ्या. त्याच्यानंतर त्याचं भूमिपूजन काही काही महत्वाचे प्रोजेक्ट. आता जे पुणे शहराशी आता पुण्याशी शहराशी कुठला संबंध आहे? पिण्याच्या पाण्याचा संबंध आहे, कचऱ्याचा संबंध आहे, खड्डे झालेले त्याचा संबंध आहे, पुण्यामध्ये वाहतुकी समस्येचा संबंध आहे, पुण्याची हवा प्रदूषित झालेली आहे मोठ्या प्रमाणावर त्याचा संबंध आहे, पर्यावरणाला घातक अशा प्रकारच्या गोष्टी घडतायत ह्याचा संबंध आहे. हे मूलभूत प्रश्न या महानगरपालिकेचे आहेत बाबांनो. जे आता तुम्ही मला विचारताय ते केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित आहेत. त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पण मदत करतायत आणि राज्य सरकारमध्ये देवेंद्रजी, एकनाथराव, मी आम्ही सगळेजण मदत करतोय. फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडला नाही, महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरांना. आता तुम्ही जर प्रत्येकाची नाव घेऊन हा कुणाचा प्रचार करतील तो कुणाचा, मी काही सगळ्यांची उत्तर द्यायला बांधील आहे. मला काय तो माझ्या पक्षाचा आहे का तो माझा काही. जर तू मला विचारलं मग चेतन तुपे कुणाचा प्रचार करतील, सुनील टिंगरे कुणाचा प्रचार करतील तर मी सांगू शकेन. पण आता तुम्ही कुठलेही प्रश्न विचारायला लागले. ठीक आहे, कालच आपल्याला पत्रकार दिन साजरा झालेला आहे आणि त्याच्यामुळं जास्त अरे गुन्हा तर दाखल उद्याच्याला मी काम करत असताना निवडणूक आयोगाने जे काही आचारसंहिता केलेली आहे त्याचा भंग झाला तर माझ्यावर पण गुन्हा दाखल होतो ना. मागेही माझ्यावर झालेला आहे. असं गुन्हा दाखल झाला म्हणजे जर कुणी चुकलं तर गुन्हा दाखल होईल. गुन्हा दाखल झाल्यावर तो
खरंच त्या गुन्ह्यामध्ये सत्य आहे का नाही ते तपासलं जाईल आणि नंतर निकाल दिला जाईल. तो राजकीय गुन्हा आहे. तो काय कुठे एवढं काही सगळी बारकाईनं माहिती घेऊन मी तुमच्या समोर उत्तर द्यायला बसलेलो नाही. मी फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड करता बसलेलो आहे. तिथं तटकरे साहेब प्रांतिकला आहे. ते तिथं बसून बाकीच्या वेगवेगळ्या मला ते फोनवर आम्ही दिवसातनं 4 ते 5 वेळेला संपर्क एकमेकाचा होतो. पण लोकल तुम्हाला माहिती असेल पत्रकार मित्रांनो, लोकल बॉडीच्या चुनाव इलेक्शन ज्यावेळेस होतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस स्थानिक नेतेमंडळीच तिथला निर्णय घेतात. वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय त्या ठिकाणी होत नाही असं माझं मत आहे. कारण काँग्रेसच्या बरोबर पण काम करताना आम्ही असं साधारण तसंच करायचो. लोकसभा विधानसभेला आघाडी व्हायची, तसं आमची युती लोकसभा विधानसभेला आहे. खाली प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं आपल्याला संधी मिळावी आणि त्याच्यामुळे त्यांना मुभा दिली जाते. काय हे बघा, राज्य सरकार मधनं जे ठरतं किंवा केंद्र सरकारमधनं ठरतं ते वरिष्ठ पातळीवर ठरतं. आपल्या पुणे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मी अनेक नागरिकांना भेटतोय, अनेक नागरिकांशी चर्चा करतोय. त्यावेळेस नागरिकांच्या हे महत्वाचे जे प्रश्न आहेत हेच अतिशय गरजेचे आहेत की त्याची सोडवणूक व्हावी आणि त्याला आम्ही प्राधान्य दिलंय. बाकीचा आता उदाहरणार्थ आयटीचा प्रश्न, एआयचा प्रश्न असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, ते तर आपल्याला करावंच लागणार आहे. त्या रस्त्याने आपल्याला जावंच लागणार आहे. त्याचाही वापर करून कॉर्पोरेशनमध्ये सेवा नागरिकांना कशी चांगल्यात चांगली देता येईल, जसं संगणक आल्यानंतर संगणकाचा वापर करून लोकांचे हेलपाटे कमी करण्याचा प्रयत्न केला. अशा इतर बऱ्याच गोष्टी, नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे, पुढं हे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये इथं उत्तमातले उत्तम हे त्याच्यामध्ये इंजिनियर्स आणि संबंधित क्षेत्रातले मान्यवर आहेत. त्याच्यावर ती अडचण आपल्याला पुण्याला नाहीये. पण अनेक पुणेकरांची मी आता ज्या 5 गोष्टी सांगितल्या त्या महत्वाच्या आहेत. पहिलं अग्रक्रम त्याला देऊन हे बाकीच्या तर गोष्टी कराव्याच लागतील. पत्रकार मित्रांनो, त्याच्याकरता दुर्लक्ष करून चालणारच नाही. स्वच्छ पुणे, त्याच्यामध्ये रोज जेवढे काही 12,350 लोक आहेत त्यांची साफसफाई करतायत का नाही, ते करतायत का नाही. इंदोरला काय ते तुमच्या स्क्रीनवरच मोबाईलच्या येतं की हा माणूस कुठं काम करतोय. आता सकाळी 6 वाजले, कुठल्या ठिकाणी गाडी कचरा गोळा करण्याला जाणार होती ती 6:05 जाणार होती, ती 6:05 गेली का. इतकं सुंदर त्यांनी नियोजन केलेलं आहे. मी त्याच्यामध्ये काही टीम पण पाठवली होती आणि त्याच्यातनं डीपीडीसीच्या माध्यमातून आपण 3 शहरं ही त्या धर्तीवर तिथं अंमलबजावणी करायचं ठरवले. लोणावळा, चाकण आणि बारामती आपल्या पुणे जिल्ह्यातली ही पहिली आम्ही करणार आहे. ते जर सक्सेस झालं तर आम्ही पुढं पण संख्या ती वाढवणार आहे. हे आम्ही ग्रामीणचं डीपीडीसीच्या आधिपत्याखाली होतं म्हणून त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या पुण्याची भौगोलिक क्षेत्र हे मुंबईपेक्षा मोठं झालेलं आहे. सगळ्यात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारी महानगरपालिका ही पुण्याची नवी ओळख झालेली आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं आटोक्यात आणण्याच्या करता ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हा आपल्याला करावाच लागणार आहे. बाकीच्या भागामध्ये तशा प्रकारचे लोक कामाला मिळतात असं नाही, कारण ते ह्या क्षेत्रातले मान्यवर साधारण मुंबई आणि पुण्याला प्राधान्य देतात. त्याच्यावर आपल्याला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारचे लोक मिळायला कुठली पण अडचण येणार नाही. पाठीमागच्या काळामध्ये आपल्या
एअरपोर्ट आहे ना, एअरपोर्ट वरून कात्रज पर्यंत टनेल काढायच्या बद्दलची चर्चा चाललेली होती. त्याच्याबद्दल काही अभ्यास पण झालेला आहे. परंतु आपल्या इथं 2 नद्या गेलेल्या असल्यामुळं 2 नद्या क्रॉस करून ते जावं लागतंय. त्या नदीच्या खालनं जसे आपली स्वारगेट टू शिवाजीनगर आपण नदीच्या खालनं मेट्रो नेलेली आहे, तशा पद्धतीनं हा टनेल खूप मोठा करावा लागतो. कारण तिथनं, आणि त्यांनी असं आम्हाला सांगितलं की हा टनेल करून तुम्ही वरचीवर आणखीन कुठं त्यांना बाहेर निघायला करायचं नाही, नाहीतर पुन्हा तिथं गर्दी होईल. तिथनं निघालं की थेट त्यांनी यालाच जायचं, कात्रजात निघायचं. अशा पद्धतीचं ती चर्चा झालेली आहे. आता नवीन ज्या काही बाबी जगामध्ये घडलेल्या आहेत, मागं जसं यांनी आता प्रश्न विचारताना सांगितलं की दादा ब्रिज केले गेले आणि पुन्हा ब्रिज पाडावे लागले, हे एक प्रकारचं अपयशच आहे. त्याच्यामध्ये माझं तर स्वतःचं म्हणणं आहे की आम्ही ह्याच्या क्षेत्रातले सर्व गुणसंपन्न नाहीये. आम्ही उद्या प्रशासनामध्ये पदाधिकारी म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस आम्ही जे टेक्निकल ज्ञान ज्याला जास्त आहे, ज्यांनी अशा प्रकारचे टनेल केलेले त्यांना विचारतो, किंवा फ्लायओव्हर केलेले, डबल फ्लायओव्हर केलेले, की कुठले आपल्याला जास्त फायद्याचे ठरतील. जसं पाठीमागं नागपूरला फ्लायओव्हर केला आणि त्याच्यावर मेट्रो गडकरी साहेबांनी केली, त्यावेळेस मला वाटतं एक कॉलम आणि दुसरा कॉलम ह्याच्यामध्ये अंतर काहीतरी 30 मीटरचं काय असं काहीतरी राहायचं. परंतु आता नवी टेक्नॉलॉजी आली, ते अंतर 2 कॉलम न मध्ये उभे करता डायरेक्ट पहिला कॉलम तो चौथा कॉलम असं ते नवीन टेक्नॉलॉजी आली. अशा बऱ्याच गोष्टी घडतात. जसं आपला अटल सेतू तो पण झालेला तुम्ही बघा, किंवा कोस्टल रोड तो तुम्ही बघा, तो पण काही भागात समुद्राच्या खालनं गेलेला आहे. गिरगावच्या तिथं चौपाटीच्या आणि समुद्राच्या खालनं सुभाषचंद्र बोसांचं पुतळा आहे ना, तिथून इकडं येताना अशा पद्धतीचा तो टनेल आहे. त्याच्यावर नवीन टेक्नॉलॉजीचा नीटपणे अभ्यास करून त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला तर मग पाडापाडी करावी लागत नाही. चला शेवटचा. महानगरपालिकेच्या बद्दल बीडीपीचा प्रश्न आहे, तो राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे. मागे देखील मी 2-3 सरकारमध्ये असताना त्यामध्ये त्यांना 1 एकरामागं 4% द्यायचं का 10% द्यायचं का 6% द्यायचं अशी चर्चा झाली, आणि ज्यांचा प्लॉट असेल त्यानं बाकीचं सगळं प्लांटेशन करायचं. अशा पद्धतीनं त्याच्यात वेगवेगळे मतप्रवाह आले आणि त्याच्यामुळे तो तिथं थांबला गेला. दुसरा काय विचारलं होतं तू? महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये मी मागच सांगितलेलं आहे की हडपसरच्या पुढच्या भागामध्ये एक महानगरपालिका होऊ शकते, पार ती उरळी कांचन आणि बाकीच्या पर्यंत. आणि इकडं चाकण आणि हा सगळा भाग आहे, म्हणजे आळंदीपासून चाकण आणि तिकडचा भाग. इव्हन वाघोली पण किती वाढलंय तुम्हाला माहिती आहे. साधारण माझ्या माहितीप्रमाणे 5 लाखाच्या पेक्षा जास्तीचं लोकसंख्या का मतदार संख्या असली तर महानगरपालिका होते, आणि ते दोन्ही ठिकाणी तसं होऊ शकतं. तशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये जसं ठाणे जिल्ह्यामध्ये 6 ते 7 महानगरपालिका आहे, तसं पुण्यामध्ये या जिल्ह्याचा विचार करता या 2 आहे असताना अजून 2 महानगरपालिका झाल्या तरी आश्चर्य वाटून देऊ नका. शेवटी नागरिकांचं भलं कशात होणार आहे, त्या परिसरातलं विकास करत असताना आपल्याला काय निर्णय घेणं योग्य आहे, अशा सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि निर्णय घेतले जातात. मध्ये तुम्ही बघा उरळी देवाची आणि फुरसुंगीला महानगरपालिकेतनं पुन्हा नगरपालिकामध्ये त्याचं रूपांतर केलं, परंतु तिथले नागरिक फार काही समाधानी आहेत असं मला तरी जाणवलेलं नाहीये. त्याच्यावर मोठ्या संख्येने नागरिक ज्या भागात राहतात त्यांच्याही फायद्याचं काय आहे, त्यांच्याही पुढच्या पिढ्या ज्या आहेत, युवा, त्यांच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे हे तपासावं लागतं. त्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय निश्चितपणे आम्ही घेऊ. धन्यवाद.
हॅलो, मला पत्रकार मित्रांनो एक सांगायचं राहून गेलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी मधल्या काळात नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजीनामा दिला आणि एक आघाडी करून ते तिथं लढले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर तिथं जागा भरणं गरजेचं होतं. माझा असा अंदाज आहे ते काही निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. साधारण 15 तारखेपर्यंत ज्यांचं आरक्षण 50% आत आहे त्या निवडणुका जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या होण्याची दाट शक्यता आहे. कारण सुप्रीम कोर्टाने मागे सांगितलं होतं 31 जानेवारीच्या आत या सगळ्या निवडणुका संपवा, पण नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं 50% पुढे त्या निवडणुका थांबवा. आता मग ज्यांच्या 50% आत आहे त्यांच्या घ्यायला काहीच अडचण नाही, त्याच्यामुळे त्या होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये कुणीही जिल्हाध्यक्ष नाही, त्याकरता 3 जिल्हाध्यक्ष आम्ही आज जाहीर केलेले आहेत. त्यांना पत्रक पण दिली. तशा पद्धतीनं बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर ह्या 4 तालुक्यांच्या करता एक जिल्हाध्यक्ष हा संभाजी होळकरांना आम्ही तिथं नेमलेला आहे. त्याच्यानंतर मावळ, मुळशी, राजगड आणि भोर या 4 तालुक्यांच्या करता विठ्ठलराव शिंदेंना आम्ही तिथं जिल्हाध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे. आणि जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर आणि हवेली ह्याच्याकरता राजेंद्र कोरेकर ह्याला आम्ही जिल्हाध्यक्ष नेमलेलं आहे. हे मला पत्रकार मित्रांच्या लक्षात आणून द्यायचं होतं. धन्यवाद.